चला सुरू करूया आपण. हॅलो, स्क्रीन दिसते, आवाज येतो माझा? होय सर. हॅलो, हा हॅलो, आवाज येतो? हॅलो, होय सर. ओके. चला पहिला क्वेश्चन सोडवला सगळ्यांनी, स्क्रीनवर मगासपासून दिसतोय. किती जणांनी सोडवला? सोडवला सर. आन्सर किती येतं? पाय क्यूब. पाय क्यूब. ओके, कसं काढलं सांग मला. पाय क्यूब कसं काढलं? सर्कलची एरिया पाय आर स्क्वेअर असते. ओके, बरोबर आहे. पुढे त्यांनी रेडियस पाय दिलेला आहे म्हणून पाय इंटू पाय पाय दिलेलं आहे. स्क्वेअर. बरोबर, इक्वल टू काय ना, पाय क्यूब आहे. एकदम किती सिंपल होतं ते बघा. एनटीएससी मध्ये आलेलं आहे का पेपर मध्ये, पण किती सिंपल होतं बघा. एकदम सिंपल होतं. ओके, चला नेक्स्ट आहे. तुम्ही सगळे घेतले ते स्क्वेअर रिलेटेड, ह्याचे सर्कल रिलेटेड घेतलेले आहे, पण त्याच्यामध्ये मिक्सिंग पण केलेलं आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री. हॅलो, जमेल? मी रेकॉर्डिंग चालू केलं ना? केलंय. ओके, जमेल काय? बोला की रे, बोलतच नाही तुम्ही. ट्राय करतो. करा, ट्राय करा. पाहिजे तर मी थोडीशी हिंट देतो बघा. मागचं तुम्ही लक्षात आहे का बघूया तुमच्या. कोऑर्डिनेट ऑफ एनी सर्कल आर द कोऑर्डिनेट वन इन देन द कोऑर्डिनेट अदर. इथे एक लक्षात घ्या, चूक झालेली आहे. थोडीशी चूक आहे बघा इथे. इथे काय दिलंय, इफ कोऑर्डिनेट ऑफ सेंटर घ्या. तिथे सेंटर घ्या. द कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ एनी सर्कल आर असं घ्या. इफ द coordinates of center of any circle are 3,4 and the coordinate of one end of a diameter are 5,3. The coordinate of other बहुतेक मी घेतलेलं पण असेल, मला माहित नाही. काढलं कोणी? आलं का कोणाला? आपलं मी समजा हा ए झाला, हा ओ झाला. किती ना? 1,5. 1,5. तोंडी काढू शकतो आपण का नाही करू शकत? तोंडी काढू शकतो का काही न करता? आपल्याला मध्ये 3 पाहिजे, पण मध्ये 3 पाहिजे ते ह्या दोघांचे ऍड केले, एक्स कोऑर्डिनेट डिवायडेड बाय 2 पाहिजे. म्हणजे डेफिनेटली आन्सर त्याचं 6 यायला पाहिजे. 6 यायला पाहिजे तर काय कोऑर्डिनेट काय असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. दुसऱ्याचा आन्सर 8 यायला पाहिजे. आपल्याकडे 3 आहे, म्हणजे डेफिनेटली काय असायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. मी काय म्हणतो, समजलं तुम्हाला? एकदम सिंपल कसं काढायचं ते. हॅलो सर परत सांगा. अरे बोला बाबा, समजलं का? परत सांगा. इथे बघा, सांगतोय. इथे बघा, हे सर्कल आहे. एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे, समजा ए कन्सिडर करूया. बी आपल्याला माहित नाहीये. ए चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहे 5,3 आणि सेंटरचे आपल्याला दिलेले आहेत ओ 3,4. आपला फॉर्म्युला काय सांगा? मी जर समजा हे x1 y1 कन्सिडर केलंय आणि हे x2 y2 कन्सिडर केले, तर आपला फॉर्म्युला काय सांगा? x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे ना? मग आपण काय करणार सांगा? आपल्याला हाफ करावं लागतं. दोघांचं काय करावं लागतं? हाफ करावं लागतं. म्हणजे हे जे 3चं आपण डबल केलं तर 6 येतं. मग या दोघांची x1 आणि x2 ची बेरीज किती असायला पाहिजे? 6 असायला पाहिजे. तर आपण डिवायडेड बाय 2 केल्यावर आपल्याला 3 येणार आहे. तसंच y1 प्लस y2 ची बेरीज
केला डबल बेरीज करून काय केलं हाफ केलं तर आपला आन्सर 4 यायला पाहिजे. बरोबर आहे ना? मग आपल्याला काय पाहिजे सांगा, या दोघांची बेरीज केली तर x1 प्लस x2 6 असायला पाहिजे आणि y1 प्लस y2 8 असायला पाहिजे. मग त्याच्यापैकी x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 आहे, 6y ला आपल्याला त्याच्यामध्ये +1 करावं लागेल. y1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे, त्याची 8 व्हायला आपल्याला +5 करावं लागेल. म्हणजे आपले कोऑर्डिनेट 1,5 झाले. तोंडी काढू शकता आणि मला वाटतं 15 सेकंड इनफ आहे त्याच्याआधी. काही करायची गरज नाही. मिड पॉईंट फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे बघा. मिड पॉईंट फॉर्म्युलाच मी वापरलेला आहे आणि डायरेक्टली ट्रिकने म्हणजे ही ट्रिक झाली म्हणूया आपण एकदम इझिली काढू शकता. क्लिअर समजलं सगळ्यांना? कोणी विचारलेलं त्याला समजलं का? क्लिअर? हो सर. ओके ओके. चला नेक्स्ट बघूया. पटकन ट्राय करा. दुसरी गोष्ट, एक आठवडा तुम्ही केव्हा फ्री मिळू शकाल मला? कोणता टाइम सूट आहे तुमच्यासाठी? शाळेचं लेक्चर चालू आहे सकाळचे? होय सर. हॅलो, किती वाजेपर्यंत असतात? 1 किती वाजेपर्यंत असतात? सर. 1 वाजेपर्यंत असतात. मग 3 ते 4 सगळे चालू आहेत, फ्री आहेत? 3 to 4 नाही सर. सगळे फ्री आहेत? हा हो नाही बोला पटकन. नाही सर. किती वाजता फ्री आहात मग? किती वाजता फ्री आहात? 4 to 5 फ्री आहात? 4 to 5 फ्री आहात का? सर 5 to 6. 5 to 6 बापरे. 5 to 6 सगळे सगळे फ्री आहात 5 to 6? नाही सर. नाही सर. मग एक काम करूया, 10 ते 11 फ्री आहात रात्री. 10 ते 11 कोणीच सांगू नका फ्री नाही म्हणून. 9:30 ते 10:30 फ्री आहात? हो सर. हा हो सर. 9:30 ते 10:30 फ्री आहात? सर कोणाची शाळा ते हो आमचे रिव्हिजन साठी क्लास असतात. 10:30 ते 9:30 ते 10:30? सर 9 ते 10:30 पर्यंत असतात. 9 ते 10:30. ओके. मग आपण घेऊया केव्हा ती तरी सांगा ना. प्रत्येकाचा जर प्रॉब्लेम असेल तर मी दुसरी ऑप्शन तुम्हाला देतो. मी व्हिडिओ करून पाठवतो, तुम्ही बघा नाही तर. सर मॉर्निंगला कुठलं- 7-1 वाजता चालेल का? सगळ्यांना मी मागे पण सांगितलं मी 5 वाजता उठायला तयार आहे. मला काय प्रॉब्लेम नाही, मी उठतोच 5 वाजता. पण मागे पण कोणी सांगितलेलं, सर. कोणाच्या पालकांनी सर मॉर्निंगला पालकांनी पण मला सांगितलं. ओके. 5:30 ते 7:30 रेडी आहात सगळे? हो सर. उद्या 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 नाही घेत आहे, परवापासून आपण बघूया. उद्या ग्रुपवर टाका कारण आज बहुतेक जण ऍबसेंट आहेत. ओके ओके सर. आपण परवापासून उद्या ग्रुपवर टाका तुम्ही. 5:30 ते 10:30 कोणतरी टाका बघा. आपण काय करूया, 5:30 ते 6:30 घेऊया सकाळी. ओके. आणि मला वाटतं सकाळी बेस्ट आहे. हे पण चांगलं असतं, वातावरण पण चांगलं असतं. हो सर. ओके, शांतता असते. चालेल. ओके चालेल. इथे बघा याचा आन्सर कोणी काढलंय तोपर्यंत? कोणी काढले आन्सर पटकन? का नाही जमलं? इथे एक लक्षात घ्या, 80 हा टँजन आहे म्हणून दिलेला आहे. जमलं कोणाला का नाही जमलं? एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आलं कोणाचं? 65 डिग्री. हा किती किती 65 डिग्री पहिला ऑप्शन. कशाला फर्स्ट ऑप्शन. कसं ते एक्सप्लेन Sir, करणार, कसं म्हणजे- ते सांग ना. ओबी आणि ओसी ट्रायंगलच्या सर्कलचे रेडियस आहे म्हणून ओके ट्रायंगल बीओसी आयसोस्केलस ट्रायंगल होणार. ओके बीओए ही सरळ लाईन आहे त्यामुळे त्याचा मेजर 180 डिग्री असणार. 180 डिग्री Okay. मायनस 50 डिग्री 130 डिग्री. त्यामुळे राहिलेल्या दोघांची बेरीज येणार 50 डिग्री. त्यांचा हा. हाफ केल्यावर 25 आणि ओके. पुढे अँगल ए आहे 90 डिग्री कारण तो कशाला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे टँजन आहे. 80 काय सांगा टँजन आहे. टँजन असेल तर तो 90 हो. डिग्री असणार. बरोबर आहे. ओके पुढे मग त्यावर आपण त्या काय केलं, दोघां 90 प्लस
म्हणजे हे दोन्ही मिळून 90 असायला पाहिजे, हे पण करायची गरज नाही. राहिलेले दोन्ही अँगल काय असायला पाहिजे, 90 असायला पाहिजे. तर दुसरा अँगल किती असायला पाहिजे, 65. हा 65 असायला पाहिजे. बरोबर आहे त्याचा आन्सर. कोणाला समजलं नाही असं कोण आहे, कोणाला समजलं नाही असं कोण आहे का? हो काय सर, समजलं बी नाही, आणि कुठे सी समजलं च नाही का? कसं काढ सर, बी आणि B सी आणि च C काढलं ना, कसं? ते नाही समजलं. ओसी आणि ओबी काय आहे सांग मला. ओसी आणि ओबी काय? सर, रेडियस आहेत सेम सर्कलच्या. म्हणजे तो आयसोसेरस ट्रँगल झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. हो हा, हो मग ते सर. दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. आणि हा काय झाला सांग, हा 50 आहे तर हा 130 असणार ना हा अँगल. बरोबर आहे. मग राहिलेले अँगल दोन्ही हा. मिळून किती असणार, 50 असणार आहे. त्यामुळे दोन्ही काय होणार, इक्वल अँगल असणार आहे, 25-25. ओके क्लिअर. सर. हा, त्याच्यावरून हो आपण सर. काय करू शकतो, सम ऑफ अँगल्स इक्वल टू 180. ट्रँगलचे सम ऑफ अँगल्स काय असतात, 180 असतात. हा 90 आहे, हो सर, राहिलेले ते दोन कळलं. 90 असायला पाहिजे. ओके ओके, चला नेक्स्ट. एक क्लिअर दिसतंय तुम्हाला, सर्कल दिसतंय. थोडासा प्रॉब्लेम आहे बघा, तो फेंट आहे बहुतेक. दिसतंय तुम्हाला पण सर्कल काय, मी काढू परत? हे पाहिजे तर सर, अँगल सांगतो बघा. मेजरमेंट दिसत नाहीये. ओके, मी ते हे पण लिहितो बघा, DCB आणि मध्ये आहे ती ई आहे. आणि हा जो अँगल आहे 125, कुठला सांगा, अँगल BEC इक्वल टू 125 आहे. आणि अँगल ACD हा तुम्हाला 30 दिलेला आहे. वर दिलेलं पण आहे, याच्यामध्ये BEC दिलेलं पण आहे, याची गरज नव्हती, वर दिलेलं आहे बघा. आपल्याला काय काय सांगितलंय बघा. अँगल ABC आपल्याला BAC काढायला सांगितलं, BAC काढायला सांगितलं. जमेल. ई हा मिड पॉइंट नाहीये, लक्षात घ्या. ई हा मिड पॉइंट नाहीये. जमेल का? जमेल का नाही जमणार? हॅलो, ट्राय करताय? हो सर. चला. आपल्याला BAC काढायला सांगितलं, म्हणजे हा अँगल पाहिजे. हॅलो, कोणाला? हो सर. किती? 95 येतं. 95. कसं सांगशील, एक्सप्लेन करशील पटकन? हो. सांग पटकन. BED ही अशी लिनियर आहे, त्यामुळे BEC प्लस CED इज इक्वल टू 180. आणि अँगल BEC 125 आहे, त्यामुळे अँगल CED 180 मायनस 125 इज इक्वल टू 55 होणार. आणि मग ट्रँगलचा विचार केला तर ट्रँगल EDC मध्ये अँगल DEC 55 प्लस अँगल DCE 30 इज इक्वल टू 85. आणि पूर्ण ट्रँगलच्या अँगलचं मेजर 180 असतं. मग 180 मायनस 85 केलं 95 येतात. आणि BDC इज इक्वल टू 95 असेल तर BAC इज इक्वल टू 95 असणार, कारण त्या सेम कॉर्डच्या इन्स्क्राईब अँगल आहेत. ओके, बरोबर आहे. सगळ्यांना समजलंय? कोणाला समजलं नाही असं आहे? कारण हे दोन्ही अँगल काय असणार, सेम असणार बघा. इन्स्क्राईब अँगल सेम कॉर्ड मधनं जात आहे बघा, लक्षात आहे. ते दोन्ही इक्वल, हे काढलं काय आणि हे काढलं, दोन्ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. एकदम एकदम सिंपल होता बघा. ओके, नेक्स्ट बघा.
हा पण तुमचा काय सांगा, NTC-चा हे आहे बघा, एकदम सिंपल. मला वाटतंय 8वी 9वीचा लेवलचा पण आहे बघा. आपल्याला शेडेड पोर्शनचं काय करायचंय, एरिया इफ शेडेड एरिया इज नाही, आपल्याला काय करायचंय, शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द सेमी सर्कल. म्हणजे आपल्याला काय काढायचं ते मी दाखवते बघा. हे डिस्टन्स काढायचंय आपल्याला, 2 सेमी सर्कल मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आपण 5 तारीखपासून चालू करतोय बघा, 5:30 to 6:30. ओके. फक्त आपला शनिवार संडे फक्त हॉलिडे असणार आणि बाकी संडे पण बघूया आपण, जमलं तर ते पण करूया, दररोज घेऊया आपण. ओके. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांना आपण देऊया की तुम्ही व्हिडिओ ऐका आणि काय ऑप्शन नाही. मग कुठला टाइम जर आपल्याला मिळत नसेल तर 5:30लाच करूया आपण. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करायचंय, व्हिडिओ पाठवले जाते ते सर बघायचे. 6 ला नाही का होणार? हा, 6 ला कशाला? 6 AM. 6 कशाला? उठायचं ना, जरा लवकर उठ की ग. आता अर्धा तास हे वापर, काय व्हिडिओ बघ आणि अर्धा तास ऐक, तसं करूया आपण. ओके सर. फक्त तुम्हाला 4-5 दिवस प्रॉब्लेम असणार, उठताना कंटाळा येणार. मग मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला घड्याळाची पण गरज पडणार नाही, गजर मोबाईलवर लावायची काही गरज पडणार नाही, सवय होऊन जाईल तुम्हाला. मी बरोबर 4:30ला उठतो, कुठलाही गजर न लावता. अगोदर मी उठत नव्हतो, 6-8 वाजता उठायचो, पण गेल्या वर्षी मुलांनी मला सवय लावली, मी उठायचो. आणि आता पण माझी ती सवय चालू आहे बघा. तशी तुम्हाला 100% सवय लागते, ती चांगली सवय आहे. ओके. आणि विद्यार्थ्यांनी तर लवकर उठायचं असतं, लवकर झोपायचं असतं, रात्रभर अभ्यास नाही करायचा, सकाळी चांगला वातावरणामध्ये अभ्यास करायचा. आलं आन्सर सगळ्यांना? मी बोलताना थांबू नका, तुमचं चालू ठेवा काम. सर नाही आलं कळलं. सगळ्यांना? नाही कळलं? कोणाला कळलं? मला हिंट तरी द्या, कसं काय करता येईल ते तरी सांगा. एडिटेड आहे म्हणजे तुम्हाला काय समजलं? एडिटेड आहे सर काय आधी समजलं? सर्कलचा एरिया काढला तर? डिस्टन्स बिटवीन म्हणजे आपल्याला काय काढायचं ते तुम्हाला समजलं, हे काढायचं आपल्याला. हे काढण्यासाठी मला काय माहित असायला हो, सर. पाहिजे, डीसीची व्हॅल्यू मला माहित असायला पाहिजे, तरच मी ती काढू शकणार. डीसीची व्हॅल्यू जर मला माहित असेल तरच मी काढू शकणार. डीसीची व्हॅल्यू किती असणार, कोण सांगतं? थोडं तरी डोकं चालवा आणि सांगा मला, डीसीची व्हॅल्यू कशी काढू शकतो मी. मला एक सांगा, इथे समजा पॉईंट असेल, मिड पॉईंट असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, काय म्हणू शकतो आपण? याचा मिड पॉईंट आणि याचा मिड पॉईंट घेतला तर काय असणार ते ऍक्च्युली? टेंजंट. सेमी सर्कलचं तो सर्कल असणार, सेंटर असणार का नाही? हो. ते सेमी सर्कल आहे ना, सर. तुम्ही काय सांगा, सेमी हो. सर्कल आहे. तेव्हा याचा मिड पॉईंट म्हणजे काय असणार सांगा? ओ म्हणजे काय असणार, तो सेंटर असणार, बरोबर आहे ना? तो सेंटर असेल तर मी O1 लिहितो आणि हे O2 लिहितो. समजा ओडीची व्हॅल्यू किती असणार? O1 ची व्हॅल्यू किती असणार? 5 असणार. मग मला सांगा, हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडला असा आणि इथे नाव दिलं, समजा ई नाव दिलं, तो ओई किती असणार? O1E किती असणार? पाय असणार, कारण ते पण सर्कलच हेच आहे ना, रेडियसच आहे ना, ते पण पाय असणार आहे. तसंच मी समजा ही जोडली, समजा हे 2 पॉईंट जोडले, हे डिस्टन्स किती असणार? तिथे मी नाव देतो F देतो, ते पण पाय असणार. एवढं सगळ्यांना क्लिअर झालं? एवढं सगळ्यांना क्लिअर समजलं का? हॅलो, बोला हो, बोला. सर. हा, आपल्याला काय काढायची सांगा? EF ची व्हॅल्यू काढायची आहे, ती आपण एक्स कन्सिडर करूया. EF ची व्हॅल्यू आपण काय करूया? एक्स कन्सिडर करूया. ओके. आपल्याला समजा हे 10 दिलेलं आहे, तर मला आता सांगा BC आपण कसं लिहू शकतो?
बीसी आपण कसं लिहू शकतो? कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो का? लिहू शकतो? हो सर. कशाला? कारण ते QE आणि FQ काढलंय ना, आणि ते EF हे X आहे. एक्स आहे, म्हणजे हे आपलं एवढं झालं. आता मला सांगा, मला 10+x हे मिळालं, एक बाजू मिळाली, दुसरी बाजू मिळालेली आहे. आणि सेरीजची एरिया पण मिळालेली आहे. त्याच्यावरनं मी एक्स ची व्हॅल्यू काढू शकेन का? नाही जमणार? काढू शकेल का? बोला, पटकन बोला. हो सर. एरिया हो ऑफ सर. रेक्टेंगल काय ना सांगा. एरिया ऑफ रेक्टेंगल काय ना? साइड एरिया ऑफ रेक्टेंगल काय? ब्रीद इनटू एरिया इंटू डीसी आहे ना, बरोबर आहे. म्हणजे हो, काय सर. आलं सांगा, 10 इंटू 10x झालं. 10+x, सॉरी, 10 इंटू 10+1 मायनस मला काय करावं लागेल? एरिया ऑफ काय करावं लागेल? 2 सेमी सर्कल्स म्हणजे काय होणार आहे? काय सर्कल. होणार सेमी सर्कल? हा, सर्कल. सर्कल होणार. मग त्याची एरिया कशी लिहितो आपण? त्याची एरिया कशी लिहिणार? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. आर आपल्याकडे आहे. हो. आर आपल्याकडे आहे का? पटपट बोला. हो. हा, किती आहे आर आपला? किती आहे पाय. आर? किती? हा, 5 आहे. मग आपण असं केलं समजा, ओके, इक्वल टू आपल्याला किती दिलाय? एरिया ऑफ रेक्टेंगल मायनस एरिया ऑफ सर्कल इक्वल टू आपल्याला किती दिलंय का? हो. 100. किती? हा, 100. 100 दिलाय. 100 दिलेलं आहे. मग इक्वेशन सोडवा ना, तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. सोडवता येईल का? ते पण सोडून दाखवू मी. हॅलो, हे याच्यामध्ये वेळ नको घालूया. हा इक्वेशन सोडवा, मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा. त्याच्यावरनं x ची व्हॅल्यू करायची आपल्याला. एकदम इझिली तुमचं होऊन जाईल. ओके, आणि न चुकता कोणतरी ग्रुपवर उद्या पाठवा. कोण पाठवणार? पटकन नाव सांगा. कोण पाठवणार? कोण पाठवणार? निहारने पाठवायचं उद्या. निहार आहे का नाही आहे? निहार, निहार आहे का नाही आहे? चला, ऋतुजा पाठवणार. निहार नाही आहे बहुतेक. ऋतुजा पाठवणार. ओके, जोक ऐकलं? जोक आवाज आला? हो. ह्याचा आन्सर तू पाठवायचंय. चला, नेक्स्ट घ्या बघा. The distance between the centers of two circles of radius 3 centimeter and 8 centimeter respectively is 13 centimeter. If PQ is the direct common tangent of the circle, then its length is. पहिल्यांदा तुम्हाला काय काढता यायला पाहिजे सांगा? 2 सर्कल काढा. एक मी थोडं मोठं दाखवतो, एक छोटं दाखवतो. आणि काय दुसरं आपल्याला काय दिलं सांगा? त्यांना कॉमन टँजंट आहे म्हणून सांगितलं. PQ इज अ कॉमन टँजंट. कॉमन टँजंट म्हणजे असं असणार बघा. ओके, नंतर मी सेंटर घेतो. समजा हा याचा सेंटर झाला, हे याचं सेंटर झालं. ओके, आता मी 2 ए लिहितो बघा. इथे ए लिहितो आणि बी लिहितो. मला सांगा, याच्यातलं 8 सेंटीमीटरचं सर्कल कुठलं असणार आणि 3 सेंटीमीटरचं सर्कल कुठलं असणार? राईट साइडचा 8 सेंटीमीटरचा आणि लेफ्ट साइडचा 3 सेंटीमीटर. लेफ्ट राईट सांगू नका मला, ए बी सांगा. मी ए बी सांगितलंय. सर, B 8 सेंटीमीटरचा आणि A 3 सेंटीमीटरचा. ओके, आपल्याला आणि काय दिलंय बघा. हे दोन्ही जर आपण डिस्टन्स मध्ये सांगितलं बघा, डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ 2 सर्कल. जर आपण ही दोन्ही जोडली ना, दोघांची सेंटर जोडली, तर त्याचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. सेंटर टू रेडी रिस्पेक्टिव्हली 13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, इकडनं मी काय काढतो सांगा? एक परपेंडिक्युलर टाकतो. 2 मिनिट.
इथून मी काय टाकला, परपेंडिक्युलर टाकला. ओके, इकडनं पण परपेंडिक्युलर टाकला. ओके, आणि मी काय करतो, हा जो याचं जे सेंटर आहे कशाचं 3 सेंटीमीटर रेडियस असलेल्याचं सेंटर, इकडनं मी काय करतो, तर इकडनं एक अशी परपेंडिक्युलर या लाईनला काढतो. मी नाव पण देतो तिथे. समजा हे आपलं ओ झालं, ओपी झालं, क्यू आर आणि एस. म्हणजे मी ओएस परपेंडिक्युलर टू पी आर काढलेला आहे. आता मला सांगा ओएस आणि क्यू आर मध्ये काय रिलेशन असू शकेल का? ओएस आणि क्यू आर काय असणार? बोल की रे, पटकन बोल. सेम असतील सर. सेम असणार, कारण दोन्ही काय झालं सांगा, ते पॅरलल लाईन असणार आहे. कारण दोन्ही काय सांगा टँजंट म्हणजे 90 डिग्री होतं, त्यामुळे दोन्ही पॅरलल असणार आहे. आता मला सांगा ओक्यू किती असणार आहे? ओक्यू किती असणार? 3. 3 असणार. पी आर किती असणार? 8. पी आर किती? 8 असणार. ओके, मग मला पीएस किती असणार सांगू शकाल? हो सर 5. 5 असणार. आता मला सांगा तुम्हाला काय मिळालं सांगा? पीएस मिळालं, ओआर ओपी मिळालं, त्याच्यावरनं तुम्ही ओएस काढू शकाल का? ओएस काढू शकाल का? तुमच्याकडे ओपी आहे, पीएस आहे, काढू शकाल? हो सर. हो सर 12 येणार. किती आहे ना? 12 आहे ना, कारण हा राईट अँगल ट्रँगल झाला. म्हणजे काय झालं सांगा, हे राईट अँगल ट्रँगल झाल्यामुळे आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलेले पार्ट करा म्हणून सांगितलेलं 13, 5 आणि 12 हे टिपलेट आहे. कॅल्क्युलेशन काही करायचं नाही, डायरेक्टली सांगू शकतो. नुसता तुम्ही फिगर काढली की तुम्ही डायरेक्टली आन्सर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, काही कॅल्क्युलेशन करायची गरज पडताना. क्लिअर समजलं सगळ्यांना? आन्सर काय येणार सांगा? 12 येणार, 12 सेंटीमीटर येणार आहे. कारण आपण काय बघितलं, ओएस इक्वल टू क्यू आर आहे. 100% त्याचे दोन्ही सेम असल्यामुळे आपल्याला काय करतं, ओएस काढलं म्हणजे क्यू आर काढलं आपण. क्लिअर? क्लिअर? कुणाला डाऊट आहे? बोला बोला. हे सांगा बघूया. एबीसी इज अ सायक्लिक कोऑर्डिनेटर. सायक्लिक कोऑर्डिनेटर असेल तर आपण पहिल्यांदा काय काढायचं, सर्कल काढायचं आणि त्याच्यामध्ये दाखवायचा. आपला सायक्लिक कोऑर्डिनेटर झाला ए बी सी डी. ओ इज द सेंटर, ओ सेंटर आहे. इज द सीओडी, सीओडी, सीओडी. ओके, सीओडी आपल्याला दिलाय 130 दिलाय, 130. and the angle BAC, BAC म्हणजे हा होणार BAC. ऍक्च्युली तो सर्कल सेंटर मधनं जाईलच असं नाही. 2 मिनिट आपण काढूया, परत एकदा काढूया. 2 मिनिट मी परत एकदा काढतो. तो जाऊ पण शकेल, नाही पण जाऊ शकेल. लक्षात आहे? 1 काढलं, 2 काढलं. ए बी सी डी, बीएसी, बीएसी. समजा मी पहिल्यांदा बीएसी काढतो. ओके, नंतर आपल्याला समजा ओ हा सेंटर दिलेला आहे आणि आपल्याला सी ओ डी सांगितलेला आहे. बीएसी आपल्याला 25 दिला आणि नंतर काय सांगितलं, सीओडी, सीओडी म्हणजे ओ आपला सेंटर झाला आणि इकडनं मी काय करतो, जोडतोय. हे आपल्याला दिलेलं अँगल CO2 130 दिलेला आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला बीओसी काढायचं आहे. बीओसी मी जोडतो ते.
बीओसी म्हणजे हा झाला आपला. ओके, बीओसी तुम्ही इझिली काढू सांगू शकाल, काही प्रॉब्लेम येता का म्हणे. आणि दुसरा विचारला आपल्याला BCD विचारला. ओके, काय ना सांगा. आपल्याला काय बीओसी तुम्ही डायरेक्टली सांगू शका. कोण सांगतोय बीओसी किती येणार? हा अँगल पाहिजे आपल्याला. हा अँगल किती येणार? हा किती? 50. 50. 50. ओके. आणि कुठला विचारला? BCD किती येणार? हा किती येणार? 90. कसं आहे ना सांग ना. 90 कसं आहे ना? कसं आहे ना 90? किती बघा, हा 130 दिलेला आहे. सेंट्रल अँगल 130 असेल तर डेफिनेटली हा त्याचा हाफ असायला पाहिजे 65. बरोबर. 65 प्लस 25 90 होतात. आणि सायक्लिक अँगल मध्ये काय असतं सांगा? सायक्लिक क्वाड्रिलेटरल मध्ये काय असतं? ऑपोजिट अँगल काय असतं सांगा? किती असतं? इक्वल असतं. बरोबर आहे ना? इक्वल असतात तर 180 असतं. काय असतात सर 180 असतं. हॅलो? 180 असतात. मग हे काय झालं सांगा? हे 90 झालं तर हे पण 90 असायला पाहिजे. क्लिअर का नाही? समजलं? समजलं का नाही? समजलं. पटकन बोला. हा बघा 130 आहे. हा 130 आहे. त्यामुळे त्याचा इन्स्क्राईब अँगल हा झाला बघा. तो डेफिनेटली हाफ असायला पाहिजे 65. हा आपल्याला 25 दिला. हे दोन्ही मिळून काय झालं सांगा? 90 झालं. आणि दोघांची ऑपोजिट अँगल्स काय असतात सांगा? सायक्लिक क्वाड्रिलेटरल मध्ये 180 असतात. सम ऑफ ऑपोजिट अँगल्स इक्वल टू 180. त्यामुळे आपल्याला काय मिळणार? हा पण अँगल 90 मिळणार. दुसरी एक ट्रिक तुम्हाला सांगतो. तुम्ही समजा बीओसी काढला ना की बीसीडी काढायला जायचंच नाही. का जायचं नाही सांगा? कोण सांगतो? का जायचं नाही? हॅलो? जर तुम्ही ऑप्शन बघितले ना इथे तर 52 असलेला ऑप्शनच नाहीये. तर पहिल्यांदा आपल्याला काय विचारलंय सांगा? बीओसी विचारलंय. आपण 50 काढलं ना डायरेक्टली आन्सर काढायचं. हे काढायला जायचंच नाही. 101% हे बरोबर असणार आहे. कारण बीओसी आपण काढल्यानंतर बघा इथे 2 जर 50 कुठले अँगल असतील ना तर कन्फ्यूज आपल्याला काढावं लागलं. पण अशा प्रकारची ट्रिक पण तुम्ही वापरू शकता. जेव्हा 2 अँगल किंवा 2 व्हॅल्यूज कुठल्या काढायच्या असतात ना तिथे बघायची पहिली परफेक्ट तुम्ही काढली ना दुसरी काढायला जायचंच नाही. फक्त पहिली परफेक्ट असलेली फक्त एकच व्हॅल्यू तिथे पाहिजे तर ते पॉसिबल आहे. क्लिअर समजलंय सगळ्यांना? हॅलो? ओके, हो सर. चला नेक्स्ट. हा इथे मी थोडं हे काढून दिलेलं आहे बघा. त्याच्या साहाय्याने तुम्हाला जमते का बघा. O is the center of the circle and angle POR is equal to 80. Find the value of RQS ची व्हॅल्यू काढायला सांगितलं. एकदम सिंपल आहे बघा. O हे सेंटर आहे. किती आहे ना? हे बघा, हे जर आपण काय केलं 40 बरोबर आहे. हे जर आपण असं हे केलं ना जॉईन केलं समजा तर ह्या अँगलची अँगल किती आली सांगा? ह्याची व्हॅल्यू किती आली? STP किती होणार? अँगल STP किती होणार? 160. पटकन 40 होणार. कशाला सांगा? सेंट्रल अँगल 80 आहे त्याचा हाफ असणार. हा 40 होणार. ओके. आणि हा आपला सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला बघा. आणि अपोजिट अँगलची काय असायला पाहिजे? सम 180 असायला पाहिजे. त्यामुळे हा जो अँगल आहे तो 140 असतो. हा 140 असेल तर डेफिनेटली हा 40 असायला पाहिजे.
ओके, त्यामुळे RQS आपला आन्सर काय येणार सांगा 40 येणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. सायक्लिक क्वाड्रिलेटर आहे त्यामुळे काय होणार सांगा दोघांची बेस 180 यायला पाहिजे. हा 140 झाला, हा लिनियर प्लेयर झाला त्यामुळे हा काय येणार सांगा 40 येणार. क्लिअर? ओके. नेक्स्ट, O is the center of circle. XP, PQ, AB are tangent of the circle. If XY parallel to PQ, XY parallel to PQ, XY त्याने दिलेलं नाही बहुतेक. PQ, XY, PQ are tangent. Okay. XY, AB आणि PQ. इथे Y आहे बघा इथे. XY, PQ आणि AB. Then find the value of AOB काढा म्हणून सांगितलंय. जमेल? जमेल का? हॅलो, 90 डिग्री सर. 90 कसं काढलं सांग. बरोबर आहे आन्सर. कसं काढलं सांग. सर XY आणि PQ पॅरलल आहेत ना. पॅरलर आहे बरोबर. मग अँगल XAB इज इक्वल टू अँगल ABP. अँगल XAB इज इक्वल टू अँगल PB आहे म्हटलं तो. PB. ओके, पुढे पुढे सर OB आणि OA इक्वल येणार. OA आणि OB इक्वल कशाला आहे ना. कारण सर टँजंट वरचं पॉइंट असतात ते इक्विडिस्टन्स असतात. बरोबर आहे. पुढे मग सर अँगल OBA आणि OAB इक्वल असणार. हा झालं. पुढे मग त्याच्यावरनं मग PBO इज इक्वल टू OAX. PBO इक्वल टू OAX. इक्वल टू OAX. कसं OAX. OAX. कारण सर ते एक लक्षात घ्या, जेव्हा आपण काय करतो सांगा, सर्कल काढतो असं बघा आणि त्याला एखाद्या बाहेरच्या बिंदूतून आपण टँजंट काढतो बघा. समजा टँजंट काढला आणि आपण काय केलं सांगा, इथे सेंटर घेतला आणि इकडनं एक हे काढला 90 डिग्री आणि इकडनं 90 डिग्री आणि समजा हे आपण जोडलं, हा 90 डिग्री असतो, हा पण 90 डिग्री होतो. बरोबर आहे ना. आणि दुसरं काय असतं सांगा, हे इक्वल असतात, हे इक्वल असतात, त्यामुळे ते दोन्ही ट्रायंगल होणार. ते काय होणार सांगा, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल होणार आहे. लक्षात आहे. डेफिनेटली हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये हा आणि हा अँगल इक्वल असणार आहे, हा आणि हा अँगल इक्वल असणार आहे. पण आपण काय बघितलं, हे काय दोन्ही असतं, OA इक्वल टू OB आहे, त्यामुळे हे इक्विलॅटरल ट्रायंगल होणार आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, हे चारही अँगल आहेत ते इक्वल असणार आहे. लक्षात आहे. आणि डेफिनेटली ते 45-45 असणार आहे. 45-45 हे दोन्ही मिळून काय होतात सांगा, 90 होतात. आणि हे दोन्ही मिळून 90 होतात, हे दोन्ही मिळून 90 होतात. त्यामुळे आपण काय हे करू शकतो की AOB हा किती असणार, हे दोन्ही मिळून 90 होतात. त्यामुळे हा अँगल काय असायला पाहिजे, 90 डिग्री असायला पाहिजे. मी काय म्हणतो, समजलं का नाही समजलं? हॅलो, बोला ना, तर मला सांगता येईल, नाही तुम्ही पुढे जाणार. हॅलो हॅलो, चला, बोलत नाही म्हणजे सगळ्यांना समजलं बहुतेक. हो सर, समजलं. ओके, चला.
एरिया ऑफ स्क्वेअर इन्स्क्राईब इनसाइड अ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर इच. इन्स्क्राईब म्हणजे तुम्हाला काय माहित आहे? बाहेर न येणार का आतमध्ये येणार? काय ना आतमध्ये. आतमध्ये येणार. ओके. माझं एक्झॅक्ट स्क्वेअर नाही आहे ना? चला हे काढलेलं आहे. द एरिया ऑफ स्क्वेअर इन्स्क्राईब इन्साइड अ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर. कोण सांगतो पटकन? आतमध्ये आहे तो स्क्वेअर आहे. मी पाहिजे तर त्याला नाव देतो ABCD आणि याचं जे सेंटर आहे ते O आहे. कसं काढता येईल? रेडियस दिलेलं आहे आपल्याला 72 येणार सर. 72. कसं काढलं सांग मला? सर बरोबर पण असेल. बीडी डायमीटर. हा एसी डायमीटर आहे. ओके. डायमीटर किती येणार? 12 असणार. 12 असणार. ओके. 12. ओके. पुढे सर मग हा स्क्वेअर आहे ना एबीसीडी, मग त्याची साइड ही डायगोनलच्या 1/√2 किती असतं? 1/? 1/√2. म्हणजे मी असं करू का? हो सर. ओके. मग पुढे 6√2 आहे ना. हा ह्याचा स्क्वेअर करू. ओके. 6√2 नाही 6 रूट 72 येणार सर. कसं आहे ना ते सांग की रे मला. 70 तू सांगतोय ते बरोबर आहे, पण हो सर त्याचा स्क्वेअर करू. त्याचं स्क्वेअर 144 येतं. डिवायडेड बाय √2 चा स्क्वेअर 2 येतं. म्हणजे काय ना 72 येणार. बरोबर आहे. तुम्हाला त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण घेतलेलं ते माहित असायला पाहिजे. बघा, जर आपल्याला काय दिलं समजा डायगोनल दिलंय, त्याच्यावरनं फक्त आपल्याला साईड काढायची आहे. लक्षात आहे? हे जर माहित असेल तर इझिली तुम्ही काय करू शकता, हे करू शकता. जास्त वेळ घालवायची गरज पण नाही आहे. ओके. कोणाला काय डाऊट आहे तर मी एक्सप्लेन करेन, नाही तर समजलं असं पुढे जातो बघा. ओके. सर नाही समजलं. नाही समजलं. ओके. हा आपला समजा ट्रायंगल आहे. ओके. आयसोसेलस ट्रायंगल आहे. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे मी समजा इथे ए लिहिलं, बी लिहिलं, इथे सी लिहिलं, इथे अँगल किती होणार दोन्ही ए आणि सी? ए आणि सी मध्ये किती असतात अँगल? किती होणार ए आणि सी? हॅलो, अरे बोला की रे. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. मीच बोलतो. चला, हा 45, हा 45 होणार. आणि आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतं? हा जर 1 असेल, हा 1 असेल, तर पायथागोरस थेरम प्रमाणे √2 असतो. लक्षात आहे? आता आपल्याला काय दिलंय सांगा? 12 दिलाय आणि हे काढायला सांगितलंय. आपल्याला हे असताना आपण हे काढतो. मग समजा इथे जर ही व्हॅल्यू दिलेली असेल ना, तर आपल्याला हे काढायला काय करावं लागेल? त्याला √2 ने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. लक्षात आहे? तर आपण काय करतो? 12 ला काय करतो? √2 ने डिवाइड करतो. म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू मिळते. लक्षात आहे? या व्हॅल्यूला आपण जर समजा √2 ने डिवाइड केलं तर इथे आपल्याला बघा 1 मिळतं. तसंच इथे पण 1 मिळतं. तसंच जर आपल्याला काय दिलेलं आहे सांगा, त्याला आपण कर्ण म्हणतो. बरोबर आहे? स्क्वेअरचा कर्ण म्हणतो. बरोबर आहे का? त्याला कर्णाला आपण काय करायचं? √2 ने डिवाइड करायचं. हो सर. म्हणजे आपल्याला त्याची बाजू मिळते. ओके. चालेल. चला नेक्स्ट. एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल म्हणजे काय असतं सांगा?
एल इंटू बी, लांबी इंटू रुंदी, बरोबर आहे ना, एल इंटू बी. आणि सर्कलची काय असते, पाय स्क्वेअर. इथे आपल्याला काय सांगितलं, एरिया ऑफ रेक्टेंगल, म्हणजे समजा एरिया ऑफ रेक्टेंगल आणि सर्कल दोघांची एरिया काय समजा इक्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि काय दिलंय बघा, रेडियस दिलेलं आहे याचं. दुसऱ्याचं काय दिलं, लेंथ ऑफ द रेक्टेंगल एक्स ब्रेड बाय 3. ब्रेड जर आपण 3 कन्सिडर केला, एक्स कन्सिडर केला, तर एक्स प्लस 3 आपलं काय असणार सांगा, लेंथ असणार. ओके. आणि याचं आपल्याला काय ना सांगा, पाय आर स्क्वेअर म्हणजे काय ना, पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय होणार, 35/11 होणार. आपण इथे 22/7 घेऊया, म्हणजे ते 35 जातील आपले. आणि इथे काय दिलं बघा, रूट दिलं, रूट 35/11. त्याचा स्क्वेअर केला तर 35/11 येणार. 7 1 7 7 5 35, 11 1 11, 11 2 म्हणजे आपल्याला किती मिळालं सांगा, 10 मिळालं. आणि याचं आपल्याला काय मिळतं, एक्स स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू 10. इक्वेशन सोडवा बघूया, क्वाड्रॅटिक इक्वेशन. 3x minus 10 is equal to 0. काय येणार आन्सर, डायरेक्टली तुम्हाला काढता यायला पाहिजे बघा, प्लस एक्स प्लस 5x मायनस 2. 5 मायनस 2 म्हणजे प्लस 3 येतात आणि 5 2 10 येतं, म्हणजे x इज इक्वल टू काय येणार सांगा, -5 येणार आणि x इज इक्वल टू 2 येणार. पण -5 असू शकत नाही, निगेटिव्ह मध्ये असू शकत नाही. त्यामुळे त्याची बाजू काय असणार सांगा आपल्याला, देन द लेंथ ऑफ द रेक्टेंगल काय असणार सांगा, लेंथ ऑफ द रेक्टेंगल एक्स प्लस 3 असायला पाहिजे. एक्स आपल्याला 2 मिळाला, प्लस 3 म्हणजे 5 असणार. समजलं, समजलं का? हो सर. ओके. हो सर. हो सर. ओके, नेक्स्ट बघा. चला नेक्स्ट. हा सुद्धा बहुतेक सोपा आहे, फक्त ड्रॉ बरोबर करता यायला पाहिजे तुम्हाला. हे इन द गिवन क्वाड्रिलेटरल ABCD, ABCD बहुतेक एकदम सोपा आहे बघा. ABCD. ओके. Given a quadrilateral ABC is inclined with a circle with side AB extended beyond B. इथे जर आपण काय केले सांगा, बियॉन्ड बी काय केले, एक्सटेंड केले टू पॉइंट E, त्याला आपण नाव देतो E. BAD इज इक्वल टू 90 आणि ADC इज इक्वल टू 68. एकदम इझी आहे. 68 येणार. ABC काढायला सांगितलं, हा 68 येणार, बरोबर आहे. कारण हा आणि हा प्लस म्हणजे काय होतं सांगा, एक्स प्लस 68 इक्वल टू 180. आणि दुसरं काय बघणार, इथे समजा मी वाय कन्सिडर केलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सुद्धा 180, बरोबर आहे ना. इथे दोघांमध्ये एक्स कॉमन आहे, त्यामुळे डेफिनेटली वाय इज इक्वल टू काय असणार आहे, 68 असणार आहे. काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. विदिन 15 सेकंड मध्ये तुम्ही सांगू शकता, असा क्वेश्चन आहे. ओके. चला नेक्स्ट. ABC is a circumscribing a circle, circle, then the length of BC equal to काढायला सांगितलं. हा सुद्धा खूप इझी आहे बघा. एक फक्त माहितीसाठी सांगतो, हिंट देतोय बघा. इथे सगळीकडे 90 डिग्री अँगल सगळीकडे. हा 90 होणार, हा 90 होणार, हा 90 होणार. त्याच्यावरनं काय तुमच्या डोक्यात जाते का बघा. BC आपल्याला काढायचं आहे. किती येणार, 8 8. 8 येणार. बहुतेक 8 नाही येणार, 8 बहुतेक नाही येणार.
कोण ट्राय करते का सांगू मी पटकन? हॅलो, सर 2 मिनिटं थांबा. हा 2 मिनिटं थांबतो. त्याच्यामध्ये काही नाहीये, काही नाहीये. एकदम 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 सिंपल आहे. सर 10 येणार 10. 10 बरोबर आहे. ओके, इथे बघा बी पासून टेंजन काढले ते बीएन आणि बीएल दोन्ही इक्वल असणार, ओ असणार. इथे आपल्याला 9 दिले बघा, पण एएन आणि एएम इक्वल असणार कारण टेंजन आहे. ए पासून टेंजन काढले, हे 3 असणार म्हणजे डेफिनेटली एमसी इक्वल टू 6 असणार आहे. आणि हा एमसीसी असेल तर डेफिनेटली सी पासून हे दोन्ही टेंजन आहे, त्यामुळे हा पण एलसी काय असणार आहे? 6 असणार आहे. आणि आपण बीसी म्हणजे काय असतं सांगा? बीएल प्लस एलसी. आन्सर काय ना सांगा? 10. काही नव्हतं, कॅल्क्युलेशन करायचं काहीच नव्हतं. तोंडी काढू शकतो, तोंडी. नेक्स्ट. जेव्हा लार्जेस्ट आपण काय करणार सांगा? ट्रायंगल काढणार, तेव्हा त्याचं हे काय असायला पाहिजे सांगा? बेस काय असायला पाहिजे? डायमीटर असायला पाहिजे. आणि हाईट ही काय असायला पाहिजे सांगा? रेडियस असायला पाहिजे. आणि ती असायला काय काय असायला? 90 डिग्री, तिथे डिग्री हे असायला पाहिजे. 2 मिनिट. हे आपलं ओ आहे. आता आपल्याला काय काय दिलं बघा? इन्स्क्राइब इज अ सेमीसर्कल ऑफ रेडियस r/16 दिलाय. म्हणजे आपण काय कर सांगू शकतो? ए बी सी लिहितो मी. एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला माहित आहे, हाफ इंटू बी इंटू हाईट. हाफ इंटू बी मध्ये काय सांगा? r/16 आहे, पण त्याचा डबल होणार आहे. रेडियस आपल्याला r/16 दिला, त्याचा डबल होणार आहे r/16. एच म्हणजे आपली रेडियसच आहे बघ. ओए म्हणजे काय सांगा? रेडियसच आहे. हे काय लक्षात ठेवायचं? मोठ्यात मोठं ट्रायंगल म्हणजे कुठला? लार्जेस्ट एरिया ऑफ अ लार्जेस्ट ट्रायंगल म्हणजे कुठला येणार सांगा? त्याचा बेस काय येणार सांगा? डायमीटर येणार. आणि हाईट काय यायला पाहिजे सांगा? रेडियस असायला पाहिजे. ओके, तुम्ही काय करतो बघा, हे जर आपण बघितलं तर 2 आपले जातात, म्हणजे बहुतेक 16चा स्क्वेअर 256 येतो. त्यामुळे मला वाटतं कोणता आन्सर बरोबर आहे. हे पण बऱ्यापैकी सोपं होतं. लक्षात आहे? लार्जेस्ट ट्रायंगल आपल्याला लक्षात ठेवायचा अशा प्रकारे येतो. क्लिअर? चला नेक्स्ट. हे पण पटकन काढा, पटकन. फिफ्टी येणार. 50 येणार. कसं सांग मला? कसं 50 येणार? हॅलो, बोल. सर तू काय अँगल असं एक्स सांगतोय? झेड वाय 130 येणार. एक्स झेड वाय अँगल एक्स झेड वाय 130 येणार. कारण कशाला 130 रिफ्लेक्स येणार? अँगल जो आहे एक्स ओ वाय तो कशाला 260 ते येणार. सांगा? आणि त्याचं इन्स्क्राइब्ड अँगल असल्यामुळे इथे बघा एकदम सिंपल मध्ये काय करायचं सांगा? इथे इन्स्क्राइब अँगल काढायचा. हा जो इन्स्क्राइब अँगल आहे तो आपला काय होणार सांगा? हा 100 आहे म्हणजे हा 50 झाला. असंच म्हणायचं आहे परितोषला. काय वेगळं काय सांगा होता? आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं, हा आपला जो बनणार एक्स वाय झेड आणि मी काहीतरी डब्ल्यू लिहितो, हा आपला काय झाला? सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला. त्यामुळे हा 50 असेल तर डेफिनेटली हा 130 असला पाहिजे. ओके, आणि तो जर 130 असेल तर एक्स झेड पी काय असायला पाहिजे? 180 - 130 म्हणजे 50 असायला.
परितोष बरोबर होतं, पण त्याने कुठल्या प्रकारे एक्सप्लेन करत होता ते मला माहित नाही. ओके ओके, समजलं हो का? सर. हो. ओके, तर एवढीच मी प्रॉब्लेम